हा साधा सुधा नाश्त्याचा प्रकार आपण शिळ्या भाकरीपासून बनवलेला आहे बघा। याला मनोहरा म्हणतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा म्हणजे शिळ्या चपातीपासून सुद्धा करतात आणि भाकरीपासून सुद्धा करतात। तर मी हा बाजरीच्या भाकरीपासून केलेला आहे। तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, पुढे खूप छान व्हिडिओ आहे आणि करून पण बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला साधा आणि सोपा असा न्याहारीचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे मनोहरा। तर मनोहरा कोणी पोळीपासून पण बनवतं, कोणी भाकरीपासून पण बनवतं, ते पण शिळ्या। तर म्हणजे ती कशी शिळी भाकरी कोणी खायला तयार होत नाही, तर त्याच्यामुळे हा असा नवीन प्रकार काहीतरी केला ना। नवीन नाही आहे म्हणजे ती पारंपरिकच आहे, पहिले पूर्वीपासून करत आलेले आहे। तर आता तोच प्रकार आपण करणार आहोत बघा। तर मी शिळ्या भाकरीपासून करणार आहे बघा। तर माझ्याकडे ही 1.5 भाकरी आहे आणि ही एवढी वरती आहे। तर याच्यापासून करणार आहे मी आता। तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे बघा। कांदा घेतलेला आहे भरपूर, कोथिंबीर आहे, एक मिरची घेतलेली आहे कट करून, जिरा आणि मोहरी आहे आणि लाल मिरची पावडर, 5-6 लसूण पाकळ्या आणि शेंगदाणे घेतलेले आहे। तर पहिल्यांदा आता आपल्याला ह्या भाकरी बारीक अशा चुरून घ्यायच्या आहे बघा। मऊ आहे भाकरी, अगदी हाताने सहज चुरली जाते। भाकरी जर कडक असेल ना तर थोडी मिक्सरमधून तुम्ही करू शकतात, पण हाताने चुरलेली म्हणजे वेगळीच चव असते। तर आपण हा 2 प्रकारे करणार आहोत। काला म्हणजे काला म्हणतात आमच्याकडे त्याला, शिळ्या भाकरीचा काला, किंवा आमच्याकडे त्याला सुगरा भुगरा असं पण म्हणतात। तर वेगवेगळ्या भागांमध्ये कसं वेगवेगळ्या नावाने बोललं जातं, राहतो एकच पदार्थ पण वेगळं वेगळं बोलतात। तर हे मी आता सर्व भाकरी अशी चुरून घेणार आहे बारीक। तर शक्य होतंय तेवढं बारीक असं आपण चुरून घेतलेला आहे काला बघा, असा केलेला आहे मी। तर पूर्वी काय करायचे, याला खलबत्त्यामध्ये कुटायचे आणि त्याच्याच मध्ये ना सुकी लाल मिरची पण कुटून घ्यायची आणि लसूण सुद्धा त्याच्यातच कुटायचे, म्हणजे सर्व असं एकजीव व्हायचं। पण आता आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटलेलं नाही आपण, तर आपण आता मिरची पावडर घालणार आहोत आणि लसूण पण असा वेगळाच कुटून घालणार आहे। तर आता मी हा काला 2 भागांमध्ये करून घेते बघा। अर्धा बाजूला ठेवते, अर्धा आपल्याला असाच कच्चा ठेवायचा आहे आणि एक आहे तर परतवून घ्यायचा आहे बघा। 2 भागात करून घेतला। तर आधी आपण आता परतवलेला बघतोय पहिले। तर त्याच्यासाठी बघा कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तेल घालू आधी आपण। आता शेंगदाणे टाकून घेऊ तेलामध्ये, गॅस मीडियम ठेवू आणि शेंगदाणे छान असे खरपूस होईपर्यंत परतवून घेऊ। कारण पावसाळ्यामध्ये शेंगदाणे जरा मऊ असतात, तर ते चांगले नाही लागत ना, त्याच्यामुळे आपण छान असे परतवून घेऊ पहिले। शेंगदाणे साल तडकेपर्यंत छान असे परतवून घेतले, आता काढून घेते। आता परत थोडंसं तेल घालते आपल्या काल्याला फोडणी करण्यासाठी। कालाच म्हणते मी त्याला, म्हणजे मनोहरा म्हणतात, तर आमच्याकडे काला म्हणतात म्हणून ती सवय आहे मला बोलायची। तेल तापू देऊ आता आधी, मोहरी घालू आपण आता। मोहरी छान तडतडते, आता लगेच जिरं घालू, मिरची घालू। मिरची थोडीशी परतली गेली, आता कांदा घालू आपण। कांदा जास्त घालायचा म्हणजे छान लागतो काला आपला। तर मी बाकीचा शिल्लक ठेवलेला आहे, कारण आपल्याला दुसरा काला करायचा आहे ना, त्याच्यामध्ये वापरणार आहे मी तो। आणि आता हा कांदा आहे ना छान असं आपल्याला परतवून घ्यायचा आहे। अगदी जसा लालसर नाही करायचा, फक्त त्याचा म्हणजे कच्चापणा आहे ना तो जाऊ द्यायचा आहे आपल्याला। कांद्यामध्ये ना आपण आता थोडंसं मीठ घालू बघा, फक्त कांद्यापुरतं घालायचं आहे आपल्याला, म्हणजे कांदा आपण अळणी लागणार नाही आपला खाताना। थोडंसं परतवू। कांदा आपला परतला गेलेला आहे, आता आपण लसूण टाकून घेऊ त्याच्यामध्ये आणि थोडंसं परतवू।
मिरची पावडर घालू बघा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. जरा कमीच घातली, उरवली त्याच्यामध्ये थोडीशी. थोडंसं परतवू. आता आपल्याला ह्या काल्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा. थोडंसंच घालायचं, जास्त अगदी म्हणजे भाकरीला जास्त मीठ नाही लागत म्हणून थोडं घालायचं. कांद्यामध्ये पण आपण घातलेलं आहे. आणि थोडंसं म्हणजे पाण्याचा हपका मारायचा आहे त्याच्यावर, म्हणजे थोडंसं मऊ होतं. जसा खाताना कोरडा लागत नाही, हपका मारायचा आहे. आणि असं एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं. तर आता कांदा पण आपला छान परतला गेलेला आहे. हा काला टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये. आता खूप छान लागतो हा चवीला. आणि उरलेल्या भाकरी पोळीचा पण म्हणजे काही टेन्शन नाही. असं करून खाल्लं ना खूप म्हणजे ती पण संपून जाते आणि खायला पण चांगलं लागतं. आता आपण 2-3 मिनटं चांगला असा परतवून घेऊ बघा. 2-3 मिनटं आपण छान असा परतवून घेतला. आणि आता हे शेंगदाणे आपण टाकू त्याच्यामध्ये. त्याआधी थोडंसं मीठ लावू शेंगदाण्यांना, म्हणजे ते सुद्धा आपले असे आळणी लागणार नाही खाताना. आणि आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण, मिक्स करू. किती छान दिसायला पण, आणि असंच आताच खावंसं वाटतोय, इतका भारी दिसतोय. कोथिंबीर घालू आणि परत एकदा मिक्स करू. बघा परतवून झाला. आता 1 मिनिटभर फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडंसं त्याला वाफ देऊन घ्यायची आपल्याला, म्हणजे तो खाताना सुद्धा असा कोरडा लागणार नाही. हे बघा ताट ठेवून द्यायचं आहे वरती. 1 मिनिटभर फक्त, जास्त नाही ठेवायचं. 1 मिनिट आपण वाफ देऊन घेतली. आता झाकण काढू. हे बघा खूप छान असा झालेला आहे. गॅस करू बंद आता. आणि थोडंसं असं खालून परतवून घेऊ. तर झाला आहे आपला मनोहरा तयार. तर आता एक प्रकार आपला झालेला आहे मनोहराचा. आता आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे. तो झाकून बाजूला ठेवला. तर बघा आता हा जो बाजूला काढला होता तो घेतला. हा अगदी सोपा आहे. त्याला न गॅस पेटवायचा न काही गरज अशी शिजवायची. बघा एकदम साधा सोपा. भाकरी चुरली आणि लगेच असं कांदा वगैरे घातला ना तर झालं. बघा आता हा काला घेतला. कांदा घालू आपण, आवडीप्रमाणे घालायचा आहे कांदा. कोथिंबीर घालू. कांदा कोथिंबीर घातला ना तर खूपच भारी लागतो. आणि ही जाडसर आपली चटणी असते ना, आपण नेहमी खाण्यासाठी करतो बघा, ती घेतली मी. तिळची चटणी ही, तर ती घ्यायची आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे. आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. हे बघा, कारण चटणीमध्ये पण मीठ असतं. आणि आता मेन म्हणजे त्याचं चविष्ट लागण्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोणचं. तर ते घालू आपण आता. लोणच्याचा खार असतो ना तो. हा बघा, तर हे लोणचं मी घरी तयार केलेलं आहे. खूप चविष्ट आहे. आणि याचासुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो पण बघा. आणि त्याचंच आता थोडंसं आपण तेल घालू याच्यामध्ये, अगदी थोडंसं घालू. आणि वरून अजून साधं तेल घालू आपलं नेहमीच्या भाजीचं. बघा तेल घालायचं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी झटपट होतो. म्हणजे कसं, अर्धी जरी भाकरी उरलेली असली ना ती चुरून घ्यायची आणि असं पटकन करून खायला एकदम छान असतो हा काला. बघा किती छान दिसतो पण.
तर हा सुद्धा मनोहरा आपला तयार झालेला आहे बघा. आणि लगेच खायचा, एकदम भारी लागतो. आणि तो तर म्हणजे गरम असतो ना, तर तो लगेच खायचा. हा तरी थोडा वेळ आपण राहू दिला ना तरी चालतो, पण तो गरम गरमच खायचा, म्हणजे एकदम भारी लागतो. तर हा सुद्धा आता आपण काढून घेऊ बघा. आपण शिळ्या भाकरीपासून बघा किती छान असा मनोहरा तयार केलेला आहे. आणि खायला एकदम चविष्ट लागतो आणि भाकरीसुद्धा आपली वाया जात नाही. बघा किती छान, म्हणजे चवीला खूपच भारी लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मग मला कमेंट्समध्ये सांगा की कसा लागला. हा पण सुद्धा चवीला खूप भारी लागतो. याच्यामध्ये लसूण वगैरे आपण काहीच वापरलेला नाही आहे, पण चवीला भारी लागतो. आणि पाण्याचा हापका पण मारायचा नाही आहे, असंच ठेवायचा आहे कोरडं त्याला. तुम्हाला हा साधा सोपा न्याहारीचा प्रकार कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेजारीचे जे बेल आयकॉनचं बटन असतं ना, ते पण दाबायला विसरू नका. म्हणजे माझ्या ज्या येणाऱ्या रेसिपी असतील ना, तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.